नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सगळे चांगले असेल आशा करते. सगळ्यांनी चांगले असेल, मस्त असेल, खुश राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर पहा, मी ब्लाऊजची कटिंग करते. आज बनवणार आहोत आपण प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज. मी बाही काढून घेतलेली आहे. आता बॅक साईड काढते. आता पाहू शकता तुम्ही. तर मी बॅक साईड कटिंग करून घेत आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ स्किप करू नका. तर पूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला समजणार आहे. तर या पद्धतीने सगळं कट करून घेतले आणि हे आहे योगपट्टी. कारण की फ्रंट साईडचा भाग पूर्ण पॅक येणार आहे. बॅक साईडला हुक पट्टी येणार आहे. तर त्यामुळे हे मी पूर्ण योगपट्टी काढलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर कसे आहात तुम्ही सगळे? व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे मी समोरचा गळा कट केलेले आहेत आणि हे गोल आकारामध्ये मी बॅक गळा कटिंग केलेला आहे. तर या पद्धतीने हा फ्रंट साईडचा गळा आहे आणि हे आहे तो बॅक साईडचा गळा. हे तुम्हाला दाखवणार आहे मी. हे बॅक साईडचा गळा मी तयार केलेली आहे आणि हा बॅक साईड आहे. तर या पद्धतीने मी गोल गळ्यामध्ये गोल आकारातच त्यांना पाहिजे होतं, ब्रॉडमध्ये पाहिजे होतं, म्हणून त्या पद्धतीने मी कट करून घेतले. हे आहे बाही. तर चला आपण समोरचा भाग तयार करून घेऊयात. आता हे आपल्याला सेंटरची शिलाई मारून ही वाली शिलाई करून घ्यायची आहे. त्याने गळा आपला तयार झालेला आहे आणि आता एक कट मारून आता आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरनं दाब शिलाई मारून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण गळा आपण खूप सुंदर आलेला आहे. आणि हे फ्रंट साईड आहे. तर फ्रंट साईड पूर्णपणे पॅक येणार आहेत. बघा किती सुंदर असं फ्रंट साईडचा भाग तयार झालेला आहे आपला. तर पाहू शकता तुम्ही. आता मी बॅक साईड आणि बाहीचं करणार आहे. तर तुम्ही पाहत राहा. आणि हे पहा किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आणि हे गळा मी बाजूला हे फ्रंट साईडचा भाग ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला बॅक साईडचा गळा तयार करायचा आहे. तर आता आपल्या बॅक साईडला पण सेम टू सेम त्याच पद्धतीने आपल्याला टिच करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे आणि ह्यालाही पलटून घ्यायचं आहे. खूप जल्दी केलेली आहे मी पटापट, कारण की टाईम न होतं आणि हे सगळी ब्लाऊजं खूप पटापट शिवायचे आहेत मला. तर इथून मी स्टिच करून घेतलेली आहेत. आणि आपण आता बॅक साईडला जो टक्स येणार आहे तो टक्स मारून झालेला आहे ना. आता सेंटरनं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सेंटरला तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे आणि सेंटरला मी कट करून घेते आहे. तर त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्याला हुकलूक पट्टी इथे लावायचं आहे. तुम्ही पाहू शकता. हुकलूक पट्टी आपल्याला लावून घ्यायचं आहे इथून. आणि त्यानंतर आपण हुकलूक पट्टी लावून झालेली आहेत आणि आता फ्रंट आणि बॅक साईड आपल्याला जोडून घ्यायचं आहे. फटाफट होणारा ब्लाऊज आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हा व्हिडिओ खूप लहान बटन असा नाही आहे, खूप छोटा आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. आणि हे पहा, मी शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण बाही तयार करणार आहोत. बाही तयार करून घेतलेली बाही आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने माझी बाही जोडून झालेली आहे. तर आता आपण फिटिंगचं शिलाईला लावणार आहोत. तर पहा, फिटिंगची शिलाई आपण मारून घेतलेली आहे. तर आपण उलटा करून आता कवर शिलाई मारायचं आहे. त्यानंतर आपल्याला फिटिंगही टाकून घ्यायचं आहे. तर पाहत राहा, पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि झालेलं आहे पूर्णपणे ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. आणि फिटिंग आपली ब्लाऊजची फिटिंगही झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर कसं वाटला आजचा व्हिडिओ? हँगरला लावलेली आहे ब्लाऊज. पहा कसं वाटला आजचा व्हिडिओ, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असंच प्रेम देत राहा गाईस. आणि सगळ्या बहिणींना नमस्कार माझं. आणि सगळ्यांनी मला सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.